तर गवई संघ व्यासपीठावर आल्याचा फोटो सध्या समोर येतोय। भाजपनं हा फोटो गवई संघ व्यासपीठावर आल्याचा फोटो हा समोर आणलेला आहे। तर कमल गवई संघाच्या व्यासपीठावर जाणार नसल्याच्या दाव्याविरोधात हा फोटो बॉम्ब सध्या दिसून येतोय। कमल गवई संघाच्या व्यासपीठावर जाणार नसल्याच्या दाव्याविरोधात हा फोटो बॉम्ब दिसतोय। कमल गवई यांच्या हजेरीबाबत डाव्यांकडून मात्र बुद्धिभ्रम करण्यात आल्याचं दिसून येतंय। कमल गवई या भूषण गवई यांच्या मातोश्री आणि त्या संघाच्या कार्यक्रमात सहभागी होणार अशी माहिती मागे समोर आली होती आणि त्याच विरोधात आता हा फोटो बॉम्ब समोर आल्याचं समोर येतंय। भाजपनं रासू गवई संघ हा व्यासपीठावर आणल्याचा फोटो समोर आणलेला आहे। कमल गवई या संघाच्या व्यासपीठावर जाणार नसल्याच्या दाव्याविरोधात हा फोटो बॉम्ब करण्यात आलेला आहे। कमल गवई यांच्या हजेरीबाबत डाव्यांकडून बुद्धिभ्रम करण्यात येतोय। तर याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी बीजेपीचे प्रवक्ता विश्वास पाठक सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत। विश्वासजी, तुमचं जय महाराष्ट्रमध्ये मनापासून स्वागत। खरं तर आता भाजपनं हा मोठा फोटो बॉम्ब केल्याचं पाहायला मिळतंय। कमल गवई संघाच्या व्यासपीठावर जाणार नसल्याच्या दाव्याविरोधात हा फोटो मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला परवाच्या दसऱ्याला विजयादशमीला 100 वर्ष पूर्ण होत आहेत। 100 वर्षानंतर देखील कोणी जर मूर्खाच्या नंदनवनात राहत असेल की संघ अजूनही हा अनटचेबल आहे तर हा मूर्खपणा आहे। आपल्याला माहित असेल, मी स्वतः त्या कार्यक्रमात होतो 1981 ला साधारणतः भारताचे राज्यसभा सदस्य आणि राज्यपाल माननीय रासू गवई हे स्वतः विजयादशमीच्या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते। परवा आपले माजी राष्ट्रपती कोविंदजी हजर राहणार आहे, त्या प्रकारे देखील हजर होते आणि त्यांनी आवर्जून एक विषय मांडला होता जो मला आठवतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका, ज्यामध्ये त्यांनी बुद्ध धर्म का स्वीकारला आणि मुस्लिम धर्म का स्वीकारला नाही अशी प्रकटपणे भूमिका मांडली होती। त्यामुळे संघाच्या कार्यक्रमांमध्ये जाणं हे काही आता अनटचेबल राहिलेच नाहीये। या संघाने देशाला राष्ट्रपती दिले, प्रधानमंत्री दिले, मुख्यमंत्री दिले, लोकसभाध्यक्ष दिले, उपराष्ट्रपती दिले। त्यामुळे अशा सगळ्या गोष्टी फक्त हा राजकारणाचा विषय होऊ शकतो। जी विश्वासजी, खूप धन्यवाद आपण जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी। त्यामुळे आता भाजपकडून हा फोटो बॉम्ब सोडण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। कमल गवई यांच्या हजेरीबाबत डाव्यांकडून बुद्धिभ्रम करण्यात आला होता। तर दसऱ्याच्या विजयादशमीच्या संघाच्या कार्यक्रमात कमल गवई या सहभागी होणार नाही असं सातत्यानं विरोधकांकडून म्हटलं जात होतं आणि यातच आता भाजपनं हा फोटो समोर आणलाय। तर कमल गवई यांच्या हजेरीबाबत आता हा फोटो समोर आणला गेलाय। व्यासपीठावर कमल गवई या जाणार नसल्याच्या चर्चांविरोधात हा फोटो भाजपनं समोर आणलेला आहे। तर विजयादशमीच्या संघाच्या कार्यक्रमात